दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. आज ॲश वेनिसडे म्हणजे राखेचा बुधवार. आजपासून आपण 40 दिवस उपास पाळणार आहोत. उपास म्हणजे देवाच्या जवळ जाणे, देवाच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये राहणे. उपासने करणे म्हणजे फक्त अन्न त्याग करणे हेच नाही आहे. काही उपास करताना आपल्या आवडीच्या वस्तू सोडून देतात, म्हणजे आवडीच्या ज्या गोष्टी असतात करायच्या त्या सोडून देतात. कोणी नॉनव्हेज सोडून देतं, कोणी टी व्ही बघत नाही. आणि उपास जो आहे ही एक संधी आहे की आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करणं. सिंहावलोकन म्हणजे जर आपण जंगलामध्ये एखादा सिंह बघितला तर तो चालताना असा पुढे जातो आणि मग थोड्या वेळाने मागे बघतो, परत थोडा पुढे जातो, परत मागे बघतो. त्याच्यावरून हे सिंहावलोकन हा शब्द आलेला आहे. आणि ह्याचप्रमाणे आपलं जीवनसुद्धा आम्हाला परत एक वार फिरून पारखून घ्यायचं आहे. बघायचं आहे की आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे कितवर आलेलो आहोत, कुठपर्यंत आलेलो आहोत. आणि ह्या उपासनामध्ये उपास करताना पहिली गोष्ट ही करा की आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करा. काय करायचं आहे, आत्तापर्यंत काय केलं, इथून पुढे मला काय करायचं आहे. आणि मी उपास का करत आहे, मी त्याच्यासाठी उपास करत आहे. माझ्याकडून देवाच्या काय अजून अपेक्षा आहे ह्यासाठी प्रार्थना करा. काहीतरी पक्के करा की उपास कसा करायचा आहे. आणि लोकांनी बघावं म्हणून मी उपास करायचा आहे का, त्यासाठी आपण जगिक इच्छे ज्या आहेत त्यामधून दूर राहणं हाही एक प्रकारचा उपास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाचं नियोजन करा. कुठल्या समयामध्ये मी माझं रोजचं काम करणार आहे, कुठल्या समयामध्ये मी शास्त्र वाचन करणार आहे, कुठल्या समयामध्ये मी प्रार्थनापूर्वक फक्त देवाशी बोलणार आहे. या सर्व गोष्टीमध्ये सैतान तुम्हाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी निश्चित कराल त्यावेळेस सैतान तुम्हाला अशांत करण्याचा प्रयत्न करेल, अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल. पण देवाबरोबर बोला, देवा संगती प्रार्थनेमध्ये तुम्ही राहा आणि प्रार्थनेद्वारे तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ते शुभवर्तमान ह्याचं 6वा अध्याय 18व वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 18. अशा हेतूने की तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.